नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मी कमलेश सर। आणि मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा थोडीशी पुढे गेलेली आहे। ऍक्च्युअली आता एक दोन वेळेस एक्झाम पुढे गेलेली आहे, जसं की लॉकडाऊन नंतर 2020 ची एक्झाम, 21 ची एक्झाम पुढे जात होत्या। त्या काळामध्ये काही गोष्टी घडून आलेल्या आहेत। एक्झाम एकदा पोस्टपोन झाली की मग तुमचा जो अभ्यासाचा फ्लो असतो त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडलेला असतो, राईट मित्रांनो। 2020 च्या एक्झाम नंतर काही मित्रांना मी पाहतो आहे की ज्यांनी त्यांचा अभ्यास कन्सिस्टंटली चालू ठेवला त्यांना नक्कीच यश मिळालेलं आहे। परंतु या शेवटच्या पिरियडमध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुमचं प्रॉपर रिव्हिजन नाही झालं, ते पण त्या फ्लो मध्ये, म्हणजे एक्झामची जी डिमांड आहे त्या डिमांडच्या फ्लो मध्ये तुमचा अभ्यास झाला नाही तर मात्र तुम्हाला फटका बसू शकतो। त्याच्यामुळे एक्झाम 40 ते 45 दिवस आपण म्हणूया की पुढे गेलेले आहे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अभ्यासापासून आता थोडंसं रिलॅक्स व्हायला पाहिजे, नाही। एक दिवसाचं ठीक आहे, एक दिवसासाठी तुम्ही ट्रेकला वगैरे जाऊन येऊ शकता थोडासा आराम करून, परंतु बाकीचा जो आता राहिलेला अभ्यास आहे किंवा असे काही टॉपिक्स आहेत राज्यसेवा प्रिलिमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला, असे काही घटक आहेत ना, त्या घटकामध्ये तुम्हाला थोडंसं डिफिकल्टी जाणवते, तर त्याच्यावर तुम्ही काम करायला पाहिजे। जसं की सायन्स हा सब्जेक्ट असेल, याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ना तुम्ही बरेच स्किप करता, त्यातलाच हा प्रकार आहे। आत्ताच्या जसं राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल, कंबाईनची येणारी जी परीक्षा असेल, आणि हा जो ट्रेंड पाहता, जसं की मागचे 2017, 18, 19 याच्यामध्ये सुद्धा आयोगानं फिजिक्स आणि केमिस्ट्री मधले, म्हणजे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र याच्यामधले गणितीय उदाहरणे विचारले होते। परत तो ट्रेंड नंतर पुन्हा 2021 मध्ये बंद झाला, परत चालू झालेला आहे, म्हणजे आयोगाने परत ते चालू केलंय। आणि कंबाईनचा जर पेपर बघितला मुख्यचा किंवा राज्यसेवेचा मागचा 23चा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला गणितीय उदाहरणं पाहायला मिळतील। 4 ते 5 गणितीय उदाहरणं तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते। मग मित्रांनो, लक्षात घ्या, जर तुमचे 4 ते 5 प्रश्न, जसं आपण विचार करूया 4 ते 5 जर गणितीय उदाहरणं असतील, म्हणजे तुम्हाला मार्क्स असतील ते असतील 8 ते 10 मार्क्स, म्हणजे तुमच्या ओव्हरऑल तुमचा जो काही स्कोर येणार असेल त्याच्यामध्ये 8 ते 10 मार्काची ऍडिशन करण्याची जबाबदारी या गणितीय उदाहरणांची आहे, बरोबर का? आणि खूप सोपे असतात, खूप एकदम सिस्टमॅटिक, थोड्याशा कन्सेप्ट माहित असणं गरजेचे आणि काही लॉजिकली गोष्टी माहित असणं गरजेचे। एकदम सोप्या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच गोष्टीवर थोडंसं डिस्कस करणार आहोत, ठीक आहे। विशेषतः आयोगाने आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे, मग आपल्याला आयोग कोणत्या लेवलचे प्रश्न विचारू शकतो हे कसं काय कळणार आहे? मागचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याच्यानुसार आपण थोडासा अंदाज बांधू शकतो की आयोग या टॉपिकवर असे प्रश्न विचारत आहेत, ठीक आहे। मग आपण ते यामध्ये बघूयात। जवळपास राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईनची पूर्व असेल किंवा मुख्य असेल, या सर्वांमध्ये किंवा इतर ज्या गोष्टी होत्या, म्हणजे ग्रुप सी मध्ये सुद्धा काही प्रश्न आलेले होते, त्याचा सगळ्यांचं कंपायलेशन म्हणून आपण आयोगाने आतापर्यंत विचारले जेवढे काही गणितीय उदाहरणं आणि काही थोडंसं त्याच्या रिलेटेड असलेल्या कन्सेप्ट या सिरीजच्या माध्यमातून आपण घेणार आहोत, ठीक आहे। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि तो व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला सुरुवात करूयात आपण आता। बघा, हे सगळे असे तुम्हाला जे गणितीय उदाहरण आता लेटेस्ट मध्ये 2023 मध्ये पण काही गोष्टी आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पण तो व्हिडिओ मध्ये आपण तो ऍड केलाय, ओके। चला पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया। बघा, प्रश्न काय म्हणतोय, तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग किती सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो? बघा, आता हा प्रश्न आपण थोडासा ट्रॅप सारखा विचार करूया। का म्हणतोय मी ट्रॅप ते तुम्हाला थोड्या वेळानंतर कळेलच, कारण ट्रॅप ह्याला का म्हटलेलं आहे। बघा, आपण जनरली अभ्यास करतो किंवा साऊंड या टॉपिकवर दरवर्षी एक तरी प्रश्न असतोच, ठीक आहे। फिजिक्स मधल्या हे 4-5 टॉपिक्स आहेत, त्याच्यामध्ये गणितीय उदाहरणे विचारतात। करंट इलेक्ट्रिसिटी झाला, गती किंवा आपण त्याला मोशन असं म्हणतो, ठीक आहे, गती आणि गतीचे प्रकार तो झाला, साऊंड झाला, ठीक आहे। प्रकाश या टॉपिक मध्ये पण प्रश्न विचारतात, त्याच्यामध्ये मग काही भिंगावर असतील किंवा मग आरशावर असतील, ठीक आहे, काही इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचे असतील आणि एक थर्मोडायनामिक्स आपण जे रिलेटेड बोलतोय त्याच्यावर काही प्रश्न असतात। मग एवढे जर तुम्ही 4-5 टॉपिक प्रॉपर केले किंवा आयोगाचे प्रश्न जर व्यवस्थित केले, थोडंसं स्टेट बोर्ड मधले काही गणितीय उदाहरणं जे दिलेले आहेत ना, साधे गणितीय उदाहरण, ते जर सॉल्व्ह केले तर झाला तुमचा अभ्यास। 4 ते 5 प्रश्न तुमचे तयार झाले, 8 ते 10 मार्क तुमचे क्लिअर झाले, ओके। चला बघूया प्रश्न कसा विचारला, ध्वनीचा वेग, आणि ह्याच्यावर प्रश्न असाच विचारतात, ध्वनीच्या बेसिक प्रॉपर्टीवर प्रश्न असतो। ध्वनीचा रेझोनन्स म्हणजे काय, ध्वनीचा रिव्हर्बरेशन म्हणजे काय असणार आहे, ध्वनीचा वेग कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो, ठीक आहे। जसं आपण बघितलं की मागचे प्रश्न विचारला होता, सॉलिड, लिक्विड आणि
वायू म्हणजे नाही का गॅस देते, याच्यामध्ये दोन्हीच्या वेगामध्ये काय बदल होतो त्यांचा क्रम लावा, असा पण प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, मग लक्षात घ्यायचं आपल्याला माहिती आहे दोन्हीचा वेग v इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. ठीक आहे, लॅम्बडा टाइप मध्ये लिहिला जातात किंवा आपण एन लॅम्बडा असं म्हणतो. मग दोन्हीचा वेग या फॉर्म्युलेने आपण काढतो, बरोबर का नाही. मग आता इथं विचारलंय तुम्हाला की 1 डिग्री सेल्सिअस तापमान जर वाढलं, मग आता मला पहिल्यांदा ही गोष्ट तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे की जर ध्वनीचा वेग हा तापमानावर अवलंबून असतो म्हणजे नेमकं काय, म्हणजे तापमान जर वाढलं तर ध्वनीचा वेग वाढतो का कमी होतो, बरोबर काय, हे कळणं गरजेचं आहे. हा तुमच्या थोड्याशा कन्सेप्टचा पार्ट झाला. पण इथं तुम्हाला चुकवण्यासाठी आयोगाने ऑप्शन एकदम सिस्टमॅटिक दिलेले आहेत. खूप जास्त चूक म्हणजे डिफिकल्ट नाही प्रश्न केला. मी काय म्हणतो त्याला डिफिकल्ट नाही, लक्षात घ्या. जर तुम्हाला इथं काही ठिकाण दिलं असेल, समजा ह्याला -0.61 असं दिलं असतं, इथं -61 दिलं असतं, मग मात्र तुमची अजून डिफिकल्ट लेवल वाढली असते, तुमची गफलत जास्त झाली असती. ठीक आहे, पण आयोगाने तसं केलंय का, नाही केलं. त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणू शकता याला, ठीक आहे, याला आपल्याला काय जास्त बघायची गरज नाही. म्हणजे आयोगाने सोपं करून दिले. जनरली बघा अशा टाइपच्या प्रश्नामध्ये तुम्ही थोडंसं ऑप्शन बघायचं. इथं काय दिले 6.1, 0.61, 61 आणि 16 दिले. म्हणजे माझं एक लॉजिक काय सांगतं की हे तुम्ही ऑप्शन पहिल्या याला एलिमिनेट करायला पाहिजे. ठीक आहे, आणि तुम्ही आपल्या स्टेट बोर्ड मध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसेल किंवा रेफरन्स बुक्स मध्ये पण दिसेल की ध्वनीचा वेग हा 1 डिग्री सेल्सिअस जर वाढ झाली तापमानामध्ये तर तो 0.61 मीटर पर सेकंद एवढ्या वेगामध्ये तोच्यामध्ये बदल होतो, वाढ होते. ठीक आहे, मी तर प्लस करेल म्हणजे तुम्हाला वाढ झाली ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, आता मला सांगा इथंपर्यंत तुम्ही बऱ्याच मुलांनी इथं चुकलेले आहेत म्हणून ह्याला आपण ट्रॅप म्हणू शकतो. बऱ्याच जणांनी याला 0.61 या ऑप्शनला तुम्ही काय केले, टिक केलेला आहे, या ऑप्शनला तुम्ही टिक केले. परंतु हाच तुमचा धोका आहे. काय धोका आहे, आयोगानं इथं युनिट चेंज केलेला आहे. याचं जे एकक आहे याच्यामध्ये चेंज केला, दिसतंय का तुम्हाला, सेंटीमीटर पर सेकंद दिलंय आणि इथं काय लिहिलंय मी, मीटर पर सेकंद. मग हा आयोगाचा आताचा ट्रेंड मधला फरक आहे की ते युनिट मध्ये बदल करत आहे. मग तुम्हाला युनिट जे असणार आहेत ना, प्रत्येक ज्या काही क्वांटिटीज आपण अभ्यास करतो, राशीचे अभ्यास करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट परफेक्ट माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो मग आपलं करेक्ट आन्सर काय असू शकतं, आणि आपल्याला माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू नथिंग बट किती, 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. मग 100 न गुणाकार करा, उत्तर तुमचं काय असलं पाहिजे 61. क्लिअर झालं. बघा अशा टाइपचे उत्तर आपल्याला इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. बघा तुम्हाला 2 मार्क मिळून जाऊ शकतात. लेटेस्ट मध्ये झालेला प्रश्न आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा जर एखादी वस्तू 36 डिग्री अंश तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशामध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील. हा रिपीटेड प्रश्न आहे. मागे पण असा प्रश्न आलेला आयोगाने विचारला की ज्याच्यामध्ये प्रतिमासाठी त्यांनी काय केलं होतं की 30 डिग्री फक्त एवढा बदल केलेला आहे, आणि त्यांनी जो दिलेला आहे तिथं काय केलं होतं, इथं काय दिलं, इथं वस्तू म्हटलंय बघा. ठीक आहे, एक वस्तू म्हटल्या, तिथं त्यांनी काय म्हटलं होतं, तिथे एक मांजर म्हटलं होतं. उद्या चालून आयोग काय पण म्हणू शकतो, तिथं मांजर असेल, कुत्रा असेल, अजून कोणताही प्राणी घेईल, झाड घेईल. ठीक आहे, एखादा मुलगा उभा केलेला असेल, असं काही सांगू शकतं. मग तुम्हाला कळलं पाहिजे की समजा 2 समतल आरशामध्ये जर ती एक अँगल केला, ठीक आहे, आरशाचा म्हणजे 2 आरशे असे उभा केले, त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर अँगल ठेवलाय. अँगल ठेवल्यानंतर तिथं जी वस्तू ठेवली जाते ना, त्या वस्तूमध्ये समजा तुम्ही असा विचार करा की अशा टाइप मध्ये एका अँगल मध्ये 36 डिग्री सेल्सिअसचा हा जो कोन असेल, अशामध्ये तुम्ही आरसे ठेवलेले असणार आहेत. मग या आरशा ज्यावेळेस तुम्ही ठेवलेल्या असणार आहेत ना, तर या आरशानुसार तयार होणारी प्रतिमा किती असेल. साधा एकच फॉर्म्युला आहे आणि एकदम सिंपल आहे. काय असणार आहे बघा, नंबर ऑफ इमेजेस, नंबर ऑफ काय म्हणू आपण इमेजेस, मी तुला शॉर्टकट मध्ये असं करतो, नंबर ऑफ इमेजेस म्हणजे आय इज इक्वल टू तुम्ही काय म्हणणार आहे 360 अपॉन थीटा मायनस काय असणार आहे 1. एवढा साधा फॉर्म्युला. नंबर ऑफ इमेजेस किंवा किती होणाऱ्या प्रतिमा आहेत, टोटल होणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत ना, एकदम साध्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता तरी अजून थोडंसं लक्षात घ्या. इथं बघा ऑप्शन बी कसे दिलेत, 8 दिले, 9 दिले, 10 दिलेत, 11 दिलेत. इथं थोडंसं लॉजिक लावायला अवघड आहे का, अवघड आहे. परत त्यांना एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून तुम्ही या साध्या पद्धतीनं हा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. आणि ऑलरेडी हा प्रश्न येऊन गेलेला आहे, रिपीटेड असणार आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न तुमच्या अभ्यासाचा भाग असणं गरजेचं आहे. मग उत्तर काय येऊ शकतं बघा, 360 भागिले किती असणार आहे 36, कारण इथला कोण दिलाय तुम्हाला किती अंशामध्ये 36 -1. सॉल्व्ह करून घ्या, काय असणार आहे 10 यांना भागाकार केला 10 आलं, 10 - 1 उत्तर तुमचं किती आलं 9. तुमचा करेक्ट आन्सर काय असणार इथं 31.
बघा एकदम सोपं, किती सोपं आहे बघा, एकदम साध्या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर मारू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, एकदम सिंपल. आणि हा प्रश्न तिथं जर समजा तुम्हाला विचारला होता, तो मागचा जो मांजरीचा प्रश्न आहे, इथं मग कोणतीही वस्तू ठेवली असेल, मांजर ठेवला असेल, व्यक्ती ठेवला असेल, जहाज ठेवला असेल, काही पण, ह्याच्यामध्ये टोटल किती प्रतिमा तयार होऊ शकतात त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला. एकदम सोपा प्रश्न आहे, काही अडचण नाही. उत्तर तुमचं 9 दिलंय. इथं 30 जर ठेवला तर इथं ठिकाणी, ह्या थिटाच्या ठिकाणी तुम्ही 30 ठेवायचं, भागाकार करायचा आहे, किती येणार, त्याचा आन्सर 11 होतं. बघा मांजर इथं ठेवली होती का, त्याचा आन्सर 11 होतं. समजला. परत असा प्रश्न रिपीटेड येऊ शकतो का, तर 100% येऊ शकतो. हा तुम्हाला फायदा आहे, या टाईपच्या व्हिडिओचा तुम्हाला हा फायदा आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत तुम्ही शेअर करायला पाहिजे. चलो पुढे बघा. ऍक्च्युअली आता हा प्रश्न कॅन्सल झाला, 2023च्याच प्रिलिम मधला प्रश्न आहे आणि हा प्रश्न कॅन्सल झाला, आयोगाने कॅन्सल केलाय. का कॅन्सल केलाय ते पण मी सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. प्रश्न काय विचारलाय, एक फॉर्म्युला दिलाय आणि त्याला सांगितलं की याचं इज इक्वल टू स्थिरांक हे गणितीय विधान डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. हा प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे काय पुन्हा दिलं येतं तुम्हाला, सातत्य समीकरण, बर्नौलीचं समीकरण, पास्कलचा नियम आणि युलरचं समीकरण असं दिलंय. मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ऍक्च्युअली बर्नौलीज इक्वेशन, बर्नौलीज इक्वेशन. परंतु हे चुकीच्या पद्धतीने मांडले, चुकीच्या पद्धतीनं मांडले म्हणून आयोगाने कॅन्सल केलाय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की बर्नौलीज इक्वेशन जो आहे ना, हा फ्लुइड डायनामिक्स मधला पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या क्लोज सिस्टीम मध्ये समजा एखाद्या नळी आहे, ट्यूब आहे, त्याच्यामधून लिक्विड जे वाहतं, म्हणजे फ्लुइड जे वाहतं ना, तर ते समजा आपण असा विचार करू की ही एक नळी आहे. ठीक आहे, तर या नळीमध्ये जर आपण लिक्विड भरलं तर लिक्विड ज्या पद्धतीनं वाहणार आहे त्या पद्धतीनं, म्हणजे तिथं असलेलं त्याचं जे काही प्रेशर असणार आहे, त्याचं असणारे कायनेटिक एनर्जी असणार आहे, त्याचे असणारे पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे समजा आपण एका पर्टिक्युलर गोष्टीला या ठिकाणी विचार केला की एवढ्या पॉइंट मध्ये जे लिक्विड वाहते, मग या ठिकाणी याचं प्रेशर किती असणार आहे, याचं कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, याचं पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, याच्याबद्दल ते काय करतं, बर्नौलीज इक्वेशन सांगतं. आणि ते सांगतं काय की ह्या ज्यांची बेरीज केली तुम्ही, म्हणजे या ठिकाणी असलेलं प्रेशर, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे, यांची बेरीज काय असते, कॉन्स्टंट असते. हा तो थेरम सांगतो. ठीक आहे, आणि याच्याच बेसिसवर त्यांनी हा थेरम मांडलेला आहे. फक्त इथे काय केलं, आता मग आपण लिहू शकतो प्रेशर म्हणजे काय असणार आहे, पी बरोबर, कायनेटिक एनर्जी काय असते, ठीक आहे, हाफ mv². ठीक आहे, प्लस पोटेन्शियल एनर्जी आपण कसं लिहू शकतो, mgh बरोबर का. इथं जी म्हणजे काय असणार आहे, ग्रॅव्हिटी आहे बरोबर का नाही. फक्त गोल काय झाला इथं, तर यांनी हा जो डेन्सिटीच्या फॉर्मॅटमध्ये हा फॉर्म्युला तयार करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे इथं डेन्सिटी इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे, रोला आपण असं म्हणू शकतो डेन्सिटी आहे मास पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे, कारण लिक्विड बद्दल बोलतो आहोत आपण, फ्लुइड बद्दल बोलतो आहोत, म्हणजे तुम्हाला मास आणि व्हॉल्यूम ह्या दोन्ही गोष्टीला बघणं गरजेचं आहे. परंतु इथं काय झालंय, ह्या डेन्सिटीच्या फॉर्मॅटमध्ये याला हा जो फॉर्म्युला लिहिताना काय झालंय, थोडीशी मिस्टेक झाली, काही गोष्टी तिथल्या प्रिंट झालेल्या नाहीत, म्हणून हा प्रश्न कॅन्सल झालाय. करेक्ट कसा येऊ शकतो बघा, करेक्ट कसं पाहिजे होता, P इज इक्वल टू डेन्सिटीच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर हाफ रो v², ओके, प्लस रो gh असं पाहिजे होतं. ठीक आहे, हा तुम्हाला जाणवतंय ना अशा टाइप मध्ये. आणि इथं त्यांनी काय केलेलं आहे की प्रत्येक ह्याला रो न, म्हणजे हा जो डेन्सिटीचा फॉर्मॅट आहे ना, डेन्सिटीने त्यांनी काय केलंय, भागाकार केलेला आहे. समजलं, सोपं आहे, कॅन्सल करण्यात आलेला आहे. बर्नौली इक्वेशन असते. पास्कलचा नियम तुम्हाला माहिती आहे, जे आपले वाहनांचे जे एअर ब्रेक्स वगैरे असतात त्यासाठी पास्कलचा नियम वापरतो, किंवा आपण तुला ऑइल ब्रेक्स असं म्हणून, ऑइल ब्रेक्स पास्कलच्या नियमानुसार काम करत असतात. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा हा सुद्धा रिपीटेड प्रश्न आहे. बघा या टाइपच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली की 100% तुम्हाला मार्क्स चांगले येऊ शकतात. तुम्हाला अशा टाइपचे, आणि घाबरायचं नाही, प्रॉब्लेम्स कसे येतात, फिजिक्सचे कोणते, केमिस्ट्रीचे कोणते, काय काय करायला पाहिजे. मग तुमचा जो बायबल आहे तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि सिलेबस, या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अभ्यासाचा आवाका आपण जसं म्हणतो ना, कमीत कमी कसा करता येऊ शकतो तर याच्यावर करता येऊ शकतं. कळलं का. म्हणजे आता बघा ऑलरेडी एक प्रश्न आलेला आहे की बाबा फारनाईट आणि हे सगळे काय तापमानाची एकक आहे, तापमानाच्या एककाचं जे काही कन्व्हर्जन आहे एका युनिटचं. बघा हा प्रश्न परत युनिट कन्व्हर्जनचा आला. ठीक आहे, म्हणजे टेम्परेचर जे आपण वेगवेगळ्या एककामध्ये मोजतो, जसं की याच्यामध्ये एक फॅरनेट असेल, ठीक आहे, डिग्री सेल्सिअस असेल किंवा केल्विन असेल. ह्या तिन्हीमध्ये तुम्हाला कन्व्हर्जन माहित पाहिजे. ठीक आहे, बेसिक कन्व्हर्जन तुम्हाला माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल असं म्हणा 1 केल्विन इज इक्वल टू, आपण काय म्हणू शकतो, 1 केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस मध्ये तापमान प्लस त्याच्यामध्ये 273 ऍड करायचं. ओके, 273 ऍड केले की झालं, आपल्याला केल्विन मध्ये तापमान मिळून जातं. मग तसंच आहे इथं त्यांनी काय केलंय, फॅरनेट मध्ये दिलंय, फॅरनेट मध्ये दिलेलं आहे आणि त्यांनी विचारलंय डिग्री सेल्सिअस मध्ये किती येऊ शकतं. सोपं आहे त्याचं पण. डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू तुम्ही काय लिहू शकता, 5/9 इंटू F-32. ओके, हा पण बेसिक फॉर्म्युला आहे. मागच्या वेळेस एक असा प्रश्न येऊन गेला होता, त्या प्रश्नामध्ये त्यांनी काय केलं होतं
की कोणतं असं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरमध्ये फॅरनाईट आणि डिग्री सेल्सिअस यांचं सिमिलॅरिटी असू शकते, समान असू शकतात. मग आपण उत्तर सॉल्व्ह केलं की आपल्याला कळतं की उत्तर काय असणार त्याचं -40 डिग्री. आठवते का तो प्रश्न माग आलेला? सेम तोच प्रश्न आता इथं रिपीट झालेला आहे. इथं फक्त त्यांनी 104 दिले. उद्याचा असा प्रश्न येऊ शकतो की 100 फॅरनाईट टेम्परेचर असेल. तुम्हाला माहिती आहे का व्हायरल इन्फेक्शन वगैरे झाल्यानंतर ताप येतो आपल्याला जे डॉक्टर तापमापी देतात ते तापमापीमध्ये आपण ताप चेक करतो. त्याच्यावर डॉक्टर बघतात, अरे 100 झाला, 102 ताप आला, 103 ताप आला. काय 103 काय? 103 ते फॅरनाईट असतं. ओके, आपले जे क्लिनिकल तापमापी जे म्हणतो आपण, क्लिनिकल थर्मोमीटर जे असतो ना त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं ते हॉस्पिटलमध्ये आपण चेक करतो त्याच्यामध्ये तापमापीमध्ये दिलेलं असतं. कारण आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती असतं मित्रांनो? 37 डिग्री सेल्सिअस, बरोबर काय? 37 डिग्री सेल्सिअस किंवा थोडंसं कमी जास्त त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे आपलं 98 पॉईंट समथिंग वगैरे आपलं काय असणार आहे फॅरनाईट मध्ये टेम्परेचर असतं. परंतु ताप वाढलाय म्हणजे आपलं 100+ गेलेला आहे, 104 गेलाय, जास्त झालाय ताप. ठीक आहे, मग आपल्याला विचारलं आहे की 104 असेल. आता सोपं आहे, फॅरनाईटच्या ठिकाणी त्याचं तापमान ठेवून घ्या. किती येतं डिग्री सेल्सिअस आपण कॅल्क्युलेट करू. 5/9 फॅरनाईट किती आहे? 104 - 32. आता वजाबाकी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. 104 आहे. ठीक आहे, चला सोप्या पद्धतीने करा. 5/9 इंटू किती आलं रे? हे किती आलं? 72. ओके, किती आलं मग? 9 × 8 = 72 आणि 8 × 5 = 40 डिग्री सेल्सिअस. बघा, म्हणजे तुमचं इथं उत्तर पण मिळून गेलं तुम्हाला. किती सोपा प्रश्न आहे बघा, 40 डिग्री सेल्सिअस. ओके, सोपं आहे का नाही? चला, तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? 40 डिग्री सेल्सिअस. एकदम सोप्या पद्धतीनं, सिंपल पद्धतीनं बघायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला इथं जर 100 दिलं तर किती येऊ शकतं चेक करा, काढून घ्या तुम्ही तर ठेवायची किंमत, किंवा उलट पण विचारलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं असेल, समजा तुम्हाला दिले की 96 डिग्री सेल्सिअस तर त्याचं डॅश डॅश फॅरनाईट किती, बरोबर की नाही? फॅरनाईट मध्ये काढा. आता मग ह्याच आपण समजा तुम्हाला हे 40 डिग्री सेल्सिअस आले, जर त्याने आयोगाने प्रश्न फिरवला पुढचा प्रश्न, म्हणजे हे प्रेडिक्शन आपण लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे, प्रेडिक्शन काय लक्षात घेऊ शकतो की समजा तुम्हाला दिले की मुलाचे तापमान 104 फॅरनाईट आहे, ते किती केल्विन मध्ये ते असू शकतं हे सांगा. सोपं आहे. परत काय करायचं तुम्हाला? केल्विन काढायचं ना, मग ऍड करा. परत काय ऍड करायचंय? 40 मध्ये फक्त 273 तुम्हाला ऍड करायचंय. 273. चला करा, बेरीज करा आणि उत्तर सांगा किती येते पटकन. किती आलं हे? 3 7 × 4 = 11, 313 केल्विन. बघा, अशाच पद्धतीनं तुमचं उत्तर येऊ शकतं. किती सोपं आहे. आयोग इथंच फिरवतो तुम्हाला, खूप हार्ड असत नाही. फक्त तुम्ही घाबरता, विज्ञानाला घाबरता, प्रश्नांना घाबरता आणि मग वाटतं तुम्ही डायरेक्ट स्किप करून टाकता. मित्रांनो, राज्यसेवेची पूर्व बघितली, 100 प्रश्नांपैकी जवळपास 20 ते 22 प्रश्न प्रिलिम्स मध्ये आपल्याला सायन्सच्या नॉलेजवर सॉल्व्ह करता येऊ शकतात. म्हणजे विचार करा, त्याच्यामध्ये 3 ते 4 किंवा 4 ते 5 आपण म्हणू गणितीय उदाहरणं आहेत. तर मग जवळपास 1/5 जो म्हणतो ना आपण, 1/5 पार्ट तुमच्या अभ्यासाचा फक्त सायन्सवर आहे. ठीक आहे, मग तुम्हाला इथे ह्याला स्किप करून कसं चालेल? आणि वेळ मिळाला त्याचा पुरेपूर वापर करणं गरजेचं आहे का नाही? राईट, गरजेचं आहे. सो अभ्यास करा प्रॉपर. हा व्हिडिओ परत पहा, तुमचा रिपीटेड अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूयात. आता थोडासा केमिस्ट्री रिलेटेड प्रश्न आलेला आहे. बघा प्रश्न काय सांगतोय, बघा प्रश्न काय सांगतोय लक्षात घ्या. 0.1 मोलार जलीय हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा HCl, ठीक आहे, द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा? मस्त आहे, सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. पण कोणाला सोपा आहे? ज्यांनी प्रॉपरली म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास केला, रसायनशास्त्राचा अभ्यास केला, त्याच्यासाठी सोपा आहे. कसं सोपं आहे बघा. साधं तुम्हाला जर डेफिनेशन माहित असेल, आपण pH हा टॉपिक अभ्यास करतो, बरोबर का नाही? आपला जो द्रव आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे केमिकल प्रॉपर्टीज अभ्यास करत असतो, मॅटरच्या म्हणा, ठीक आहे, किंवा सोल्युशन वेगवेगळे अभ्यास करतो. त्याच्यामध्ये आपण बघतो किंवा लिक्विड सोल्युशन, सॉल्व्हेंट मध्ये सोल्यूट ऍड केलं, सोल्युशन तयार झालं. जसं इथं दिले त्यांनी HCl आहे, ठीक आहे, HCl एका वेगवेगळ्या द्रावणामध्ये त्याचे काय केलं तर संहिती तयार केली जाते, किंवा आपण त्याला काय म्हणू, आपण त्याचं सोल्युशन तयार केलं जातं ज्याच्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असतं, बरोबर का नाही? म्हणजे डिफरंट असलेलं कॉन्सन्ट्रेशन त्याला आपण काय म्हणतो, तो मोलॅलिटी मध्ये किंवा नॉर्मॅलिटी मध्ये काउंट करत असतो. आता ही कन्सेप्ट काय आहे? बेसिक आहे, सोपं आहे, काय अडचण नाही याच्यामध्ये. लक्षात घ्या, केमिस्ट्रीमध्ये आपल्याला हे 3-4 कन्सेप्ट माहित पाहिजे, त्याच्यावरच प्रश्न विचारतात. एक म्हणजे मोल म्हणजे काय, दुसरं मोलॅरिटी म्हणजे काय, ठीक आहे, नंतर नॉर्मॅलिटी म्हणजे काय, आणि शेवटचं आहे मोलॅलिटी.
बरोबर काय? या 3-4 टॉपिक मध्येच आपल्याला प्रश्न विचारतायत आणि इथंच गणितीय उदाहरणं पण इथंच फिरतात. यांच्या डेफिनेशन्स, ह्या डेफिनेशन म्हणून तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतं एकदम सोपं पद्धतीने. मोल कशाला म्हणायचं बघा, तुम्हाला मोलची थोडक्यात कन्सेप्ट सांगतो आणि नंतर पुन्हा मग या पीएच पुढे एक तसं गणित येणार आहे, त्याच्यानुसार पण ते तुम्हाला ते रिपीटेड गोष्टी होऊन जाऊ शकतात. ठीक आहे. बेसिकली कसं असतं बघा, केमिस्ट्रीमध्ये आता हे जे काही कॅल्क्युलेशन्स केले जातात ना, नॉर्मल लक्षात घ्या, साधी साधी गोष्ट, मोलचे कन्सेप्ट बऱ्याच पोरांना समजत नाही आणि कन्फ्युज मध्ये जातात की नेमकं इतके दिवस आपण अभ्यास करतो केमिस्ट्रीचा, पण ते नेमकं मोल काय आहे, मोलॅरिटी काय, काही कळत नाही. ठीक आहे. सोपं आहे. कसं लक्षात घ्यायचं, लक्षात घ्या, समजा आपण 1 डझन केळी विकत घेतलेली आहे, बरोबर का नाही? आपल्याला माहिती आहे की 1 डझन म्हटल्यानंतर काय असणार, त्याच्यामध्ये 12 केळी असतात. समजतंय? सोपं आहे. समजा तसाच प्रकार विचार करा, जर तुम्ही 1 डझन राईस 1 किलो राईस आणला, बरोबर का नाही? 1 किलो तुम्ही तांदूळ आणला, तुम्हाला सांगा त्याच्यामध्ये तांदूळ किती असणार आहे, तुम्ही काउंट कसे करणार? दुसरं उदाहरण घ्या, 1 किलो तुम्ही ज्वारी आणली, 1 किलो ज्वारीमध्ये आता किती ज्वारीचे धान्य असणार आहे ते कसं कॅल्क्युलेट करणार आहे? केमिस्ट्रीमध्ये पण हाच मुद्दा मांडला गेला. ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये पण हा मुद्दा मांडला गेला. असं झालं किंवा समजा एक द्रावण तयार करतोय किंवा एक प्रॉडक्ट तयार करतोय, त्याच्यामध्ये नेमकं किती आहे, त्याचे अणुरेणू किंवा त्याचे रॅडिकल्स किंवा त्याचे आयन्स किंवा त्याचे मॉलिक्युल्स किती आहेत, ते कसं काय फाइंड आउट करायचं? ह्याला काय लिंक आहे का? मग ह्याच्यामध्ये रिसर्च झाल्यानंतर काही गोष्टी फाइंड आउट झाला. मग त्यांनी काय सांगितलं की बाबा आपण असं कन्सिडर करूयात की असं एक आकडा एक्झॅक्ट करूयात किंवा हा जो एखादा म्हणजे एखाद्या मॉलिक्युल्स मध्ये किंवा एखाद्या 1 ग्रॅम सबस्टन्स मध्ये किती त्याचे अणू असतील किंवा त्याचे किती मॉलिक्युल्स असतील किंवा त्याचे किती रेणू असतील, हे म्हणजे काय असणार, त्याचा एक मोल आहे. एक गठ्ठा केलाय फक्त. मोल म्हणजे काय, सिंपल लक्षात ठेवायचं, साधं साधं सोपं मध्ये एक गठ्ठा केलेला. ओके. मग तसंच लक्षात ठेवायचं कसं ते असणार आहे बघा, म्हणजे एक मोल म्हणजे काय असणार आहे लक्षात घ्यायचं, त्या सबस्टन्सचं जे काही वेट दिलेलं असणार आहे, त्या सबस्टन्सचं जे काही वजन दिलेलं असणार ते म्हणजे ग्रॅम मध्ये दिलं असेल, तुम्हाला मिलीग्रॅम मध्ये दिलेलं असेल, ते तुम्हाला दिलेलं असेल, ते भागिले त्याचं काय असणार आहे, मॉलिक्युलर वेट. काय असणार त्याचं, मॉलिक्युलर वेट. मग आता तुम्हाला पाहिजे मॉलिक्युलर वेट म्हणजे काय, साधी गोष्ट आहे. मॉलिक्युलर वेट म्हणजे काय असणार आहे, समजा तुम्हाला आता HCl दिलंय, मग HClचं तुम्हाला मॉलिक्युलर वेट काढायचं असेल, HCl तुम्ही कसं काय काढणार आहे, साधी गोष्ट आहे. हायड्रोजनचे ॲटॉमिक मास किती आहे, ठीक आहे, ॲटॉमिक मास 1, बरोबर. आणि एक क्लोरीनचे किती असणार आहे, जवळपास 35.5, बरोबर की नाही? टोटल मग ह्याचं मॉलिक्युलर वेट किती आलं, 33.5. अशा पद्धतीनं तुम्हाला मॉलिक्युलर वेट काढायचं असतं. मग समजा 1 ग्रॅम मध्ये तुमचे किती मोल आहेत असं जर विचारलं तर ग्रॅम मधलं तेल आहे, समजा 1 ग्रॅम आपण 1 ग्रॅम HCl किंवा द्रावणामध्ये टोटल किती मोल HCl प्रेझेंट आहे असं जर काढायचं झालं तर आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहे, की 1/36.5 आणि जे काही उत्तर येईल ते तुमचं उत्तर असणार आहे. कळालं? सिंपल एकदम, काय अडचण आहे, नाही काय अडचण. ओके. आता मग हे जे असतात हे मोलची कन्सेप्ट झाली, नंतर मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी आणि मोलॅलिटीच्या कन्सेप्ट आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये प्रॉपरली बघूयात. कारण कसं असते, या टॉपिक मध्ये तुम्हाला फक्त पीएच काढायचं आहे आणि तुम्हाला ही फक्त मोलॅरिटीची कन्सेप्ट. आता ह्याचं काय असणार आहे, मोलॅरिटी म्हणजे एखादा पर्टिक्युलर द्रावण तयार करताना त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे कॉन्सन्ट्रेशन किती वापरले, म्हणजे कसं असणार आहे, किती नंबर ऑफ मोल्स वापरलेत एका लिटर सोल्युशन मध्ये, किती नंबर ऑफ मोल्स वापरले ते म्हणजे त्याचं काय असणार आहे, मोलॅरिटी. ठीक आहे. इथं मोलॅलिटी हा शब्द जेव्हा तिथं फक्त सोल्युशन चेंज होतं, आपण 1 लिटर सोल्युशन वापरलं होतं, मोलॅलिटी मध्ये 1 किलोग्रॅम सोल्युशन वापरायचं असतं, एवढाच फक्त फरक आहे. आणि नॉर्मॅलिटी मध्ये मात्र आपण इथं नंबर ऑफ मोल्स कसे घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये, तर तिथं काय करायचं असतं, तिथं ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट घ्यायचं असतं, ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट. ते नंतर मी तुम्हाला सांगेल कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट करायचं किंवा काय, सोपं आहे ते. इथं लक्षात घ्यायचं. आता बघा हा प्रश्न आपण लॉजिकली कसं सॉल्व्ह करतो ते बघूया. बघा काय म्हटलंय, पीएच दिलंय की हा द्रावणाचा पीएच काढण्याचा फॉर्म्युला विचारलाय. बेसिकली आपण पीएच स्केल जो अभ्यास करतो, जसं की 0 पासून 14 पर्यंत, 7 ला न्यूट्रल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर का नाही? अशा पद्धतीने पीएच स्केल असतो. 0 इथं 7 आणि इकडं 14. 7 पासून पुढे गेलं की हा बेसिक असतो, इकडं ऍसिडिक असतो. ठीक आहे, हा ऍसिडिक आहे, हा बेसिक आहे, एवढं तर तुम्हाला माहिती आहे. आणि हा कसा कॅल्क्युलेट केला जातो आपल्याला माहिती आहे, अरिस्टोटल मध्ये आपल्याला माहिती आहे कसं कॅल्क्युलेट केला जातो. पीएच इज इक्वल टू काय असणार आहे, फॉर्म्युला लक्षात घ्या, पीएच इज इक्वल टू काय असणार आहे, मायनस म्हणजे निगेटिव्ह लॉग 10 ऑफ काय असणार आहे, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, बरोबर का नाही? म्हणजे H प्लस आयन्स त्या सोल्युशन मध्ये किती तयार होऊ शकतात, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते म्हणजे त्याचा पीएच असतो. सोपी गोष्ट आहे.
आपल्या ज्या ते पीएचच्या ज्या थेअरी आहेत ना, म्हणजे ऍसिड बेसच्या ज्या थेअरी आहेत, जे आरएनएस थेअरी असेल, लाउरी ब्रॉन्स्टेड थेअरी असेल, लेविस थेअरी असेल, याच्यानुसार आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत किंवा ऍसिड कशाला म्हणायचं, बेस कशाला म्हणायचं. त्यांनी फक्त H+ आयन कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीमध्ये विचारले. पण तुम्ही लॉजिकली विचार करू शकता. इथं पीएच स्केल विचारलाय तुम्हाला, 0.1 मोलार सोल्युशन दिले. साधी गोष्ट, तुम्ही कोणते ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट करू शकता. ही जर तुम्हाला माहित असेल किंवा पीएचच्या डेफिनेशन मध्ये किंवा पीएचच्या व्याख्यामध्ये किंवा पीएचच्या फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह लॉगरिदम आहे. निगेटिव्ह लॉग जर असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली बघा, इथं पॉझिटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, दिसते का. दुसरं ऑप्शन पण तुम्ही एलिमिनेट करू शकता, पहिलं ऑप्शन पण तुम्ही एलिमिनेट करू शकता. मी दुसरं काहीच बघत नाही, पण साध्या गोष्टीवर बघतो. मायनस पण इथं नाही का, नाही. इथं पण आहे का, नाही. मग माझे दोन ऑप्शन आणि पहिलं ऑप्शन एलिमेंट झाले. आता बघा पीएच मायनस, आता आणि इथं दोन्ही पण मायनस. आता मी पुढे काय बघणार आहे, थोडी गोष्ट बघा ना. आता इथं H+ कॉन्सन्ट्रेशन दिले, इथं काय दिले, 0.1 मोलार सोल्युशन दिले. म्हणजे मी कॉन्सन्ट्रेशन बद्दल सांगितले, जे आताच तुम्हाला म्हटलंय किंवा इथं मोल, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी मध्ये तुम्हाला काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन बद्दल बोललं जातं, त्या सोल्युशनच्या संहतीबद्दल बोललं जातं. मग इथं तुम्हाला 0.1 दिले, मग 0.1 ला मी असं लिहू शकतो का, बघा बरं. आता इथं 0.1च्या ठिकाणी मी असं लिहू शकतो का, 0.1 म्हणजे 1/1 असं लिहू शकतो का मी, काय इकडे बघा 1/10 असं लिहू शकतो का. 0.1 च्या ऐवजी लिहू शकतो का, लिहू शकतो. मग ह्यालाच आपण असं लिहू शकतो का, 10⁻⁻1 लिहू शकतो का, लिहू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, या 3 आणि 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला आता काय एलिमिनेट करायचे, तुम्हाला इथं +1 दिले, हे एलिमिनेट करायचे. इथं -1 आहे, हे तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. बघा या पद्धतीने लॉजिकली तुम्ही उत्तराकडे जाऊ शकता का नाही, आहे का नाही. पण थोडं बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे आणि थोडंसं लॉजिक पण चांगलं डेव्हलप झालं पाहिजे, त्यासाठी अभ्यास पण लागतो. ठीक आहे, आणि छानपैकी उत्तर मारू शकता तुम्ही. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा परत केमिस्ट्री मधला. आता इथं तुम्हाला मोलॅरिटीची वगैरे कन्सेप्ट आहे, नॉर्मॅलिटीची कन्सेप्ट पण तुम्हाला अभ्यास करायची आहे. ठीक आहे, सोप्या पद्धतीने लक्षात घ्या. काय सांगितलं इथे गणित बघा आधी. 1.5 मोलार सोल्युशन H2SO4 च्या 10 DM³ ला तुम्ही लिटर म्हणू शकता, युनिट आहे फक्त, काही वेगळं नाही. द्रावणापासून 1.0 म्हणजेच 1 नॉर्मल H2SO4 चे द्रावण कसे बनवायचे बघा. म्हणजे कन्व्हर्जन आहे, मोलॅरिटी आहे, इथं दिले तुम्हाला 1.5 मोलार म्हणजे 1.5 मोलारचं 1 नॉर्मल कन्व्हर्जन करायचं असेल तर कसं कराल, हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. साधी गोष्ट, थोडं लॉजिकली जर बघितलं ना, इथं 1.5 मोलार आहे, 10 DM³ द्रावण आहे आणि DM³ 10 लिटर पण म्हणू शकता. आणि इथं दिले 1 नॉर्मल H2SO4 बनवायचं आहे. ठीक आहे, आता बेसिकली तुम्हाला पहिला नियम माहित पाहिजे की H2SO4 चं डिसोसिएशन कसं होतं. H2SO4 ला मी कसं लिहू शकतो, जर त्याचं द्रावणामध्ये सोल्युशन झालं तर कसं असणार आहे बघा. आता 2H+ असं लिहू शकतो का मी, 2H आयन्स तयार झाले प्लस SO4 मायनस लिहू शकतो का असं. ठीक आहे, हे इरिव्हर्सिबल रिएक्शन असू शकते, कारण द्रावणामध्ये गेल्यानंतर H2SO4 अशा पद्धतीने डिसोसिएट होतं, त्याचे असे तुकडे पडतात आणि H+ आयन्स 2 तयार करतो, बरोबर का नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की आता ह्याचं नॉर्मॅलिटी मध्ये कन्व्हर्जन करताना आपल्याला ह्याचा विचार करावा लागणार आहे. कारण नॉर्मॅलिटी मध्ये काय असणार आहे, ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तिथं तुम्हाला हे डिसोसिएशन फाइंड आउट होणं गरजेचं असतं. सोपं आहे, 3-4 याची माहिती असली तरी तुम्ही उत्तर काढू शकता. HCl असेल तर कसं असणार आहे, साधी गोष्ट आहे. समजा HCl चं डिसोसिएशन मी लिहितो, कसं लिहिणार आहे, H+ Cl-. काय अडचण आहे का, इथं H+ किती आले, 1च आले. म्हणजे ह्याच्या ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट मध्ये काही फरक पडणार नाही, परंतु इथं फरक पडणार आहे. इथं ज्यावेळेस तुम्ही एक नंबर ऑफ मोल्स काढणार आहेत ना, त्यावेळेस फरक पडणार आहे, कारण इथं 2 H मिळतात एका मॉलिक्युल पासून. ओके, त्यानुसार आता इथं काय दिले तुम्हाला, कन्व्हर्जन करायचे पहिली गोष्ट तर, आणि आपल्याला द्रावण कसं बनवायचंय, तर हे दोन्ही वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहेत. इथं 1.5 मोलार आहे, इथं नॉर्मल आहे. हे आधी आपण सिमिलर करून घेऊया. सोपं आहे, कसं करून घ्यायचं सिमिलर, लक्षात घ्या. सिमिलर करताना तुम्हाला काय करायचंय, नॉर्मल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू मोलॅरिटी, बरोबर की नाही. आता आपण काय करतोय, याला कन्वर्ट करून घेतोय मोलॅरिटी मध्ये. कोणाला कन्वर्ट करून घेतोय, जे 1 नॉर्मल सोल्युशन आहे त्याला मोलॅरिटीच्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करून घेतोय. आता कसं कन्वर्ट करून घेणार, इथं दिले किती नॉर्मल आहे, 1 नॉर्मल सोल्युशन आहे, मी इथे 1 लिहितो. आता नंबर ऑफ मोल्स त्यासाठी किती लागणार आहेत मला माहित नाही, मी कॅल्क्युलेट करू शकतो का, करू शकतो. कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा. आता लक्षात घ्या,
इथं बघा H2SO4 चं कन्व्हर्जन झालंय 2H प्लस प्लस SO4 मायनस मायनस, बरोबर का नाही? मग आता मला जर मोलर करायचं असेल त्याला, तर मी तिथं काय करणार आहे, समजा काय करणार आहे, मला फक्त मोलॅरिटी आहे तशी मेंटेन करायची. 2 जर आयन्स इथून बाहेर पडत असतील तर मग मी त्या नंबर ऑफ मोलच्या ठिकाणी आपण 2 लिहू शकतो का? लिहू शकतो. हा 1 आहे तर असे. आता तुम्ही ह्याला काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे. कसं करणार आहे की एक नॉर्मल जर सोल्युशन असेल, बरोबर काय, तर किती मोलार असू शकतं ते? हाफ मोलार असू शकतं. किती असू शकतं? हाफ मोलार, अर्ध मोलार असू शकतं. ठीक आहे, म्हणजे आता एक नॉर्मलच्या ऐवजी तुम्ही इथं हाफ मोलार लिहू शकता का नाही? म्हणजे तुमचं आता गणित कसं चेंज झाले बघा, गणित कसं चेंज झाले. तुम्हाला नेमकं करायचंय काय, तर इथं काय करायचंय तुम्हाला 0.5 मोलार H2SO4 बनवायचं. ते म्हणताले 0.5 मोलार कुठून आलं? हे फक्त आपण इथं मोलॅरिटी आहे त्याच्यामुळे याला मोलॅरिटी मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे दोन्हीची काय म्हणतो आपण त्याला, कॉन्सन्ट्रेशन एका सिमिलर लेवलला आणायचं काम केले, सिमिलर फॉर्मॅट मध्ये. जसं आपण युनिट कन्व्हर्जन मध्ये करतो, मीटर पर सेकंद दिला असेल तर आपण सेंटीमीटर पर सेकंद मध्ये घेतो, बरोबर का नाही? कारण दुसरा गणित आपलं सेंटीमीटर म्हणजे एकाच युनिट मध्ये आणायचं काम करतो. तसं केलं. आता इथून पुढे तर तुमचं सोपं आहे. आणि इथून तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल बघा, काय? 1.5 मोलार H2SO4 चं 10 DM³ द्रावणापासून 0.5 मोलार सोल्युशन बनवायचे. कन्सेप्ट बघा, म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेशन मधून तुम्हाला कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये, बरोबर, तिकडे न्यायचे. म्हणजे 1.5 मोलारच होतं ते काय करायचंय 0.5 म्हणजे अर्ध्या मोलारचं केलंय. कॉन्सन्ट्रेशन जर कमी करायचं तर साध्या लक्षात काय घ्यायचं, दुधामध्ये पाणी टाकल्यावर कॉन्सन्ट्रेशन कमी होतं का पाण्यात दूध टाकल्यावर? कळतंय का? म्हणजे एखाद्या द्रावणाचं तुम्हाला जर त्याच्यामधलं कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार आहे, पाणी ऍड करणार का नाही? मग तुम्हाला इथं कळतं की इथं जे ऑप्शन दिलेत ना बघा, दिलेल्या द्रावणात 5 DM³ पाणी घालून 294 ग्रॅम H2SO4 घालून 20 DM³ पाणी ऍड करून किंवा 174 ग्रॅम H2SO4. लक्षात घ्या, जर तुम्हाला द्रावणचं कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला पाणी ऍड करणं गरजेचं आहे. 2 ठिकाणी पाणी आहे, समजते. मग ऑप्शन क्रमांक 2 नष्ट झाला, ऑप्शन क्रमांक 4 नष्ट झाला. कारण H2SO4 ऍड केलं तर तुमचं तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढणार आहे. उत्तर येणार आहे का तुमचं? नाही येणार आहे. मग लक्षात घ्या, आता तुम्हाला इथं 5 DM³ दिले आणि 20 बघा, 1.5 मोलारचं तुम्हाला कन्वर्ट करायचंय 0.5 मध्ये. ऑब्व्हियसली फक्त 5 DM³ पाणी घालून चालणार आहे का? नाही. कसं जाणार आहे? तुम्ही लॉजिकली उत्तर आणू शकता, कॅल्क्युलेट तर करून तुम्हाला देतोच, पण लॉजिकली बघा, म्हणजे 5 DM³ म्हणजे 5 लिटर पाण्याला भागणार आहे का? नाही. तुम्हाला जास्त पाणी ऍड करावं लागलं तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. उत्तर तुमचं 3 येऊ शकतं. कसं येते बघा. आता मी सॉल्युशन करतो तुम्हाला साध्या पद्धतीने. कसं बघा, M1V1 इज इक्वल टू M2V2. ओके, आता कसं असणार आहे बघा, म्हणजे पहिल्या ह्याचं तुमचं जे आहे ना त्याला कन्व्हर्जन आपलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये करायचं. कसं करणार तुम्ही बघा, आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूम बघायचंय ना, किती पाणी म्हणजे किती द्रावण झालं पाहिजे DM³ किंवा लिटर मध्ये, म्हणजे त्याचं ते आकारमान किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. चला, M1 किती आहे पहिलं बघा, पहिल्याचं मोलॅरिटी लिहितो मी 1.5. पहिल्याचं ही किती आहे, व्हॉल्यूम 10 आहे, लिहितो मी. M2 किती आहे, आपल्याला किती बनवायचंय 0.5 आणि दुसऱ्यामध्ये किती पाणी ऍड करावं लागेल माहित नाही, V2 काढायचे. आता सॉल्व्ह करून घ्या. कसं सॉल्व्ह करायचं, किती आलं हे जे किती आहे 0.5 आहे, 0.5 इकडे आल्यानंतर काय होणार आहे, भागाकारामध्ये जाणार आहे. लिहू शकतो का मी 0.5 इथं भागाकारामध्ये, दोन्हीला 0.5 न भागाकार केला. ठीक आहे, हे तसं कट करून गेलं, बरोबर का नाही? V2 इज इक्वल टू काय आले बघा, हे 5 1 5 आणि हे 5 3 15. म्हणजे तुम्हाला उत्तर काय आलं आहे लक्षात घ्या, V2 इज इक्वल टू किती आलंय 30 DM³ किंवा 30 लिटर, बरोबर का नाही? आता 30 लिटरचं तुमचं उत्तर आलं, कारण 3 गुणिले 10 30 आलं. लक्षात घ्या, इथं तुम्ही म्हणता की 20 कसं काय? अरे भावांनो, टोटल सोल्युशन आपलं झालं ना 0.5 मोलारचं सोल्युशन झालं असेल तर टोटल 30 व्हॉल्यूमचं असलं पाहिजे, परंतु ऑलरेडी त्याच्यामध्ये 10 DM³ तर आहे ना सोल्युशन. मग आपलं किती पाणी ऍड करावं लागेल, म्हणजे ऍडेड वॉटर आपण असं म्हणू, ऍडेड वॉटर किती असणार आहे ते, ऍडेड वॉटर इज इक्वल टू किती असणार आहे 30 मायनस हे 10 म्हणजे टोटल किती आलं 20 DM³. आलं का रे उत्तर? लॉजिकली पण आलंय आणि तुमच्या सोल्युशन मध्ये पण आले. ओके का नाही? सोपं आहे. थोडंसं कन्सेप्ट माहित पाहिजे, थोडंसं हा फॉर्म्युला पाठ करून घ्या. नॉर्मॅलिटीचं मोलॅरिटी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. केमिस्ट्रीमध्ये याचं खूप गरज पडणार आहे. जर अशा टाईपचा प्रश्न आला या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. चलो.
ओके, हा सुद्धा रिपीटेड प्रश्न आहे. हा नुकत्याच झालेल्या कंबाईनच्या पेपरमध्ये वगैरे आलेला आहे बहुतेक, किंवा राज्यसेवेच्या पेपरमध्ये आलेला असेल. कंपाईल केलेत आपण सगळे प्रश्न, घाबरायचं काही कारण नाही. मागच्या याच्यामध्ये मला वाटतं 2017च्या प्रिलिम्स मध्ये हा प्रश्न असा एक आला होता की ग्लुकोज म्हणजे काय, C6H12O6, बरोबर का, C6H12O6 याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज त्यांनी विचारलं होतं. कार्बनचं पर्सेंटेज किती आहे, आणि इथं काय विचारले, इथं दिले किंवा 80% कार्बन असणारा घटक कोणता आहे. उलट केलाय प्रश्न. आयोग एवढंच करतं, प्रश्नांचं फक्त फिरवाफिरवी करत असतं. आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर कमांड असणं गरजेचं आहे. म्हणून हा जो प्रॅक्टिस आहे आपली ती खूप जोरात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा आता मग इथं तुम्हाला दिले हायड्रोजनचं 1 मॉलिक्युलर वेट दिले, कार्बनचं 12 दिलंय. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला विचारले की 80% कार्बन असलेला घटक ओळखा. आता बघा इथं प्रोपोर्शन बघा 1:12 आहे. त्याच्यानुसार तुम्हाला पहिली गोष्ट तर इथं थोडंसं माहित पाहिजे की ह्यांचे फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. अशा टाईपचं गणित असेल ना, अशा टाईपचं जास्त थोडंसं इथं कॅल्क्युलेशनची गरज आहे. अशा टाईपच्या कॅल्क्युलेशन मध्ये एक गोष्ट तुम्ही परफेक्ट करायची. काय करायची ती म्हणजे तुम्ही काय करायचे, शेवटाकडून सुरुवातीकडे उत्तर सॉल्व्ह करायचे. जसं की तुम्ही म्हणायचं इकडे 4चा अगोदर सॉल्व्ह करायचं, पुन्हा 3चं करायचं, पुन्हा 2चं, पुन्हा 1चं. कारण आयोग कधी तुमचं उत्तर पहिल्या 1-2 मध्ये देणार नाही. ठीक आहे, चला फक्त आता तुम्हाला ह्याचे ही माहित पाहिजे, काय माहित पाहिजे, यांचे फॉर्म्युले माहित पाहिजे. एवढा तर आपला अभ्यासाचा पार्ट आहे. ठीक आहे, बेन्झिन काय असतो, C6H6, बरोबर का नाही. बेन्झिन रिंग तुम्ही पाहिलेली असेल, बेन्झिन रिंग आठवते अशा टाईप मध्ये. मिथेन काय असणार आहे, मिथेन CH4. ओके, इथेन आहे, इथेन पुढचा हायड्रोकार्बन मधला पुढचा काय असणार आहे, C2H6, बरोबर का नाही. आणि सायक्लोहेजेन काय असणार आहे, C6H12. आता बघा अशा टाईपचे ज्यावेळेस गणित आहे ना, तिथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं भागच पडतं. कॅल्क्युलेशन करणं तुम्हाला काय असणार आहे, गरजेचं पडतं. आणि सोपं कॅल्क्युलेशन आहे. काय कॅल्क्युलेशन आहे बघा, एक ऑप्शन घ्यायचा आणि तुम्ही सॉल्व्ह करायचं, उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, आता इथं सायक्लोहेक्झेन दिले, बरोबर का नाही. आपण मी शेवट टाकून सुरुवात करणार, इकडून इकडे सुरुवात करायला जाणार आहे आपण. मग सायक्लोहेक्झेनचा कसं सॉल्व्ह करणार आहे बघा, C6H म्हणजे इथं काय ह्याचं तुम्हाला आधी काय काढायचंय, पर्सेंटेज काढायचं ना. ह्याचं मग तुम्हाला टोटल मॉलिक्युलर वेट बघायचं, त्याच्यामध्ये कार्बनचं किती आहे हे फाइंड आउट करायचं. सोपं आहे बघा कसं. आता मी सायक्लोहेक्झेन चौथ्यापासून सुरुवात करतो. 4th ऑप्शन फर्स्ट मी घेतोय, चौथा ऑप्शन. ठीक आहे, चला मी काय करणार आहे, कार्बन किती तिथं 6 आहेत ना, बरोबर का नाही. 6, त्याचं मॉलिक्युलर किती 12, म्हणून मी असं लिहू शकतो का 6 × 12 प्लस हायड्रोजन किती आहेत 12, आणि हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट किती आहे 1. टोटल मला मॉलिक्युलर वेट किती मिळालं बघा, 1272 प्लस 12 म्हणजे मी किती लिहू शकतो, 84 लिहू शकतो का. 84 सायक्लोहेक्झेनचं मॉलिक्युलर वेट आलेलं आहे. पण त्याच्यापैकी कार्बन किती आहे, मग मी पुढे कसं कॅल्क्युलेट करणार, कार्बन किती आहे रे, 72 पैकी कार्बन आपला किती आहे, 84 पैकी कार्बन किती आहे 72 आहे. ह्याचं पर्सेंटेज काढा म्हटलंय त्यांनी. सॉल्व्ह करून घ्या, याचं उत्तर सॉल्व्ह करून घ्या. ऑब्विसली 80% देणार नाही, कारण तुम्हाला कॅल्क्युलेट कळते किती असणार ह्याचं. त्याचं 80% येऊ शकत नाही. आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला कळेल की हा किती येऊ शकतो अप्रॉक्सिमेट. ह्याचं मी चेक करतो, मला सांगतो. बघा त्याचं किती येणार आहे तुम्हाला, याचा अप्रॉक्सिमेशन जर केलं तर किती येतं, याचा भागाकार करा. 1.5च्या दरम्यान येऊ शकतं याचं, आहे का नाही. ठीक आहे, याचं आपण कॅल्क्युलेशन करू 1च मिनिटं, म्हणजे पटकन तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, कारण लक्षात काय घ्यायचं तुम्हाला, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे थोडासा किचकट आहे, वेळ खाऊ आपला आहे थोडासा. 84 कार्बनचं पर्सेंटेज आलं बघा इथं 85% वगैरे येते. याचं किती येतं 85%. ठीक आहे, जी 85 पॉइंट समथिंग 71 वगैरे असं काहीतरी येतं. ठीक आहे, जास्त येते पर्सेंटेज आपल्याला. ठीक आहे, ह्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेट करू शकतो 80% डायरेक्ट येते का, नाही. ऑप्शन रॉंग, म्हणजे हे ऑप्शन तुमचं एलिमिनेट झालं. दुसरं बघूया आता, तिसरं ऑप्शन काय आहे. तिसऱ्या मध्ये काय C2 आणि H6 आहे. कॅल्क्युलेशन करायचा पार्ट आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा थोडासा वेळ खाणारच आहे. ठीक आहे, बघूया कार्बन किती आहेत 2 आहेत, मग मी 2 × 12 करू शकतो का, 2 × 12. ओके, चलो पुढं काय आहे, हायड्रोजन किती आहे 6 हायड्रोजनचा, आणि मॉलिक्युलर वेट 1च आहे, 6 × 1. ओके, किती झालं हे बघा आता, 12 2 हे 24 प्लस 6. ओके, किती झाले टोटल 30 झाले, बरोबर का नाही, 30 झाले का, 24 आणि 6 30. आता ह्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज विचारले.
कार्बनचं पर्सेंटेज म्हणल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, कार्बन लिहिणार वर, त्याच्या भागिले 3 लिहिणार आहेत इंटू 100 करणार आहे, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताय. आता बघा सोपं इथं 3 न भाग जातो का 24 ला जातोय, 3 1 3 3 8 24. ठीक आहे, उत्तर तुमचं येणार आहे काय येणार आहे 80%. बघा 2 कॅल्क्युलेशन मध्ये तुमचं उत्तर आलं. जर तुम्ही पहिल्यापासून सॉल्व्ह करत गेला असतात, म्हणजे बेन्झिनचं आधी सॉल्व्ह करायचं, परत मिथेनचं, मग इथेनचं, तुम्हाला उत्तराकडे जायला वेळ लागला असता. ऑलरेडी हा टाइम कन्झ्युमच प्रश्न आहे, परंतु कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं, चुका नाही केल्या तर उत्तर तुम्हाला आरामात येऊ शकतं. ओके, क्लिअर झालं. ओके, चला नेक्स्ट. आता पुढचं मी सॉल्व्ह करत बसत नाही. मिथेनचं तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. मिथेनचं 75% वगैरे येतं. ओके, दुसरा जर मिथेन बघितला ते सॉल्व्ह करून घ्या तुम्ही. मिथेनचं किती येतं 75% येतं. आणि ह्याचा 1 नंबरचा जो आहे बेन्झिनचा पण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा, ते जवळपास 92 च्या जवळपास येतं. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, जास्त याच्यामध्ये लॉर्ड मध्ये जायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. चला पुढचा प्रश्न काय सांगितलाय बघा. 180 ग्रॅम ऍसिटिक ऍसिड किंवा ऍसिटिक अम्ल आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकात जर मिसळले तर तयार झालेल्या द्रावणात ऍसिटिक ऍसिडचं मोल फ्रॅक्शन काढा. बघा आता आला का तो प्रश्न मोल फ्रॅक्शनचा. म्हणजे तुम्हाला मोलची जर कन्सेप्ट माहित असेल, मोल कशाला म्हणायचं, तर मग तुम्हाला याचं उत्तर येऊ शकतं. बरोबर का नाही. आता लक्षात कसं घ्यायचं बघा. मग आपल्याला दोन्हीचे मोल कॅल्क्युलेट करावं लागेल. बरोबर का नाही. म्हणजे ऍसिटिक ऍसिडचं पण मोल कॅल्क्युलेट करायचं आणि पाण्याचं पण मोल, आणि त्यांचा फ्रॅक्शन काढायचा, म्हणजे रेशो काढायचा आहे. सोपी गोष्ट आहे. चलो सॉल्व्ह करूयात आपण. पहिल्यांदा काय बघूयात, 180 ग्रॅम ऍसिटिक ऍसिडचं मोल काढायचं आपल्याला. मोल ऑफ ऍसिटिक ऍसिड कसं कॅल्क्युलेट करणार आहे, साधी गोष्ट आहे. बघा कसं आहे, पहिल्यांदा मी लिहितो मोल ऑफ ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे, असं लिहितो. कसं सॉल्व्ह करायचंय, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता. मोल कसं कॅल्क्युलेट करायचं. मोल कॅल्क्युलेट करण्यासाठी ग्रॅम मध्ये त्यांचं जे वेट दिलं आहे, म्हणजे वेट दिलेलं आहे, त्याचं वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. शॉर्टकट मध्ये लिहितोय मॉलिक्युलर वेट कुणाचं, ऍसिटिक ऍसिडचं. आता ह्याचं ऍसिटिक ऍसिडचं मॉलिक्युलर वेट कसं कॅल्क्युलेट करायचंय, तुम्हाला इथं हायड्रोजन इज इक्वल टू 1 दिले, कार्बन इज इक्वल टू 12 दिले, ऑक्सिजन इज इक्वल 16, हे त्यांचं मोलार मास दिलेलं आहे. ठीक आहे, ह्याच्यानुसार सॉल्व्ह करायचंय फक्त. आधी ऍसिटिक ऍसिडचं आपण मॉलिक्युलर वेट सॉल्व्ह करून घेऊयात. किती होतं ते बघा. ऍसिटिक ऍसिडचं किती आहेत, इथं बघा. ऍसिटिक ऍसिड मध्ये कार्बन किती आहेत 12. ओके, प्लस हायड्रोजन किती आहेत 3. याचा मॉलिक्युलर वेट किती आहे, सॉरी कार्बन इथं 1 आहे, इथं 1 आहे, 2 आहेत. बरोबर, 2 कार्बन आहेत. मग आपण 12 + 12 असं कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, हायड्रोजन किती आहे, इथं 3 आहेत, इथे 1 आहे, 4 दिसते का, इथं 3, इथं 1, 4 आहे हायड्रोजन. त्याचा मॉलिक्युलर वेट इकडे किती आहे, 1च आहे. 4 × 1 किती असणार आहे, 4च. ठीक आहे, प्लस ऑक्सिजन बघा, इथे 1 इथे 1, 2 ऑक्सिजन आहेत. मग ह्या 2 ऑक्सिजनचे आपल्याला बघायचं इथं ह्यांचं मोलार मास किती 16. 16 किती असणार आहे टोटल 32. म्हणजे टोटल ऍसिटिक ऍसिडचं जर सॉल्व्ह केलं तर किती असणार आहे 12 12 4 आणि 32. म्हणजे टोटल तुम्हाला दिसून येतं किती झाले हे 12 आणि हे सगळं जर विचार केला जवळपास 180 झालेलं आहे. किती, सॉरी 180 नाही, किती होते 32 आणि हे 12, म्हणजे ह्याचं किती झालेलं आहे टोटल, हे झालेलं आहे 60. 4 5 6 7 8 9 10 चला 1 3 4 5 आणि 6 बरोबर 60 येतं. ऍसिटिक ऍसिडचं किती येणार आहे 60 आलं. ठीक आहे, चलो आता काय करू, पाण्याचं पण लगेच काढून घेऊया. पाण्याचं किती असणार आहे H2O वॉटर किती आहेत, 2 हायड्रोजन आहेत. बरोबर की हायड्रोजनचा मोलार मास किती आहे 1च आहे, म्हणजे 2 लिहू शकतो मी, 2 × 1. आणि ऑक्सिजन किती आहे इथं 1च आहे, मोलार मास किती याचा 16. म्हणजे पाण्याचं किती आलं तुमचं 18. आता बघा मोल ऑफ ऍसिटिक ऍसिड इज इक्वल टू वेट दिले, किती वेट दिले 180 ग्रॅम भागिले मॉलिक्युलर वेट जे आता आपण काढलेलं आहे कोणाचं ऍसिटिक ऍसिडचं किती आहे ते 60. ह्याचा मोल किती मिळाले आपल्याला 60 ते 3 ला 180 ला भागाकार करा, किती आलं 18. म्हणजे 3 मोलचे ऍसिटिक ऍसिड इथं आपल्याला मिळालेले आहे. तसंच आता पाण्याचं पण कॅल्क्युलेट करा. मोल ऑफ वॉटर मी H2O लिहितो, किती येणार आहे वेट ऑफ वॉटर किती आहे आणि त्याचा मॉलिक्युलर वेट किती आहे. चला सॉल्व्ह करून घेऊयात. वेट किती दिले त्यांनी, ह्याचं पण 180 ग्रॅम पाणी दिले, म्हणजे ह्याचं वेट आपण लिहू 180 ग्रॅम. ओके, भागिले मॉलिक्युलर वेट किती दिले, मॉलिक्युलर वेट वॉटरचं 18 आपण काढले, 18 भागाकार करा, किती आलं 10 आलं. आता इथून पुढचा तुमचा प्रश्न एकदम सोपा होऊन गेला. झालं एवढा टप्पा झाला की झाला, प्रश्नाचं उत्तर आलं. काय सांगितले
की कोणाचं मोल फ्रॅक्शन काढायला सांगितले, तयार झालेल्या द्रावणात. इथं लय महत्वाचं हे बघायला प्रॉपर चालू करा. शेवटचा जो प्रश्न असतो ना प्रॉपर वाचत नाही आपण, त्याच्यामुळे आपले उत्तर चुकतात. ठीक आहे, बघा तयार झालेल्या द्रावणात ऍसिटिक ऍसिडचं मोल फ्रॅक्शन. कोणाचं म्हणले, ऍसिटिक ऍसिडचं. म्हणजे ऍसिटिक ऍसिडचं मोल फ्रॅक्शन कसं कॅल्क्युलेट करणार, टोटल मोल किती झाले आपले त्या द्रावणामधले, आम्ही टोटल मोल कॅल्क्युलेट करतो. टोटल मोल, ठीक आहे, टोटल मोल इज इक्वल टू किती असणार आहे, 3 + 10 इज इक्वल टू 13. ओके, आता त्यांनी काय म्हणले, फक्त ऍसिटिक ऍसिडचं त्या द्रावणातलं मोल काढायचंय. मग मी काय म्हणणार आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ ऍसिटिक ऍसिड, मोल फ्रॅक्शन ऑफ ऍसिटिक ऍसिड इज इक्वल टू 3. कारण कुणाचं काढायचंय, 3 मोल आहेत ऍसिटिक ऍसिडचे. टोटल मधून त्याचं किती असणार आहे, सॉल्व्ह करा. उत्तर तुमचं 0.23 येतं. कॅल्क्युलेट करा. 3/13चा भागाकार करा. उत्तर तुमचं येईल ऑप्शन क्रमांक 1. पहिली गोष्ट, एकदा तुम्ही ह्याची प्रॅक्टिस केली का मोल काढायची, तुमचे उत्तर चुकणार आहेत. मोल, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी आणि मोलॅलिटी ह्या 2-3 कन्सेप्ट आहेत. ह्या फक्त तुम्हाला प्रॉपर जमल्या पाहिजेत. एवढंच आहे केमिस्ट्रीमध्ये. आणि काही तुम्हाला थर्मोडायनामिक्सचे पण आहेत, ते आपण नंतर त्याच्यामध्ये सॉल्व्ह करूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा. बऱ्याच मित्रांना तुमच्या शेअर करा. ठीक आहे, चॅनलला जर फर्स्ट टाइम बघत असाल सबस्क्राईब करा, कारण हळूहळू आपण या चॅनलमध्ये भरपूर क्वालिटी इन्फॉर्मेशन तुम्हाला देत जाऊ. ठीक आहे, लक्षात घ्या, एमपीएससी मध्ये आपल्याला जिकडून छोटी छोटी माहिती मिळते ना, ती सगळी कॅच करणं गरजेचं आहे, कारण एक मार्क खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, थांबूया तिथं. लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.